ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जेव्हा पराभव दिसतो तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। मंत्री बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात रात्री भाजपसाठी 2 प्रचार सभा घेतल्या। पहिली सभा जुने शहरातील शिवाजीनगर भागात झाली, तर दुसरी सभा देशमुख फैलातील शिवाजी पार्क भागात झाली। तर या दोन्ही सभेत त्यांनी मतदारांना अकोल्यात भाजपला सत्ता देण्याचं आवाहन केलं। तर या सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे। पाहूया ते काय म्हणतात। राजकारण करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे। मी वारंवार सांगितलं, सकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं, संध्याकाळी सांगितलं, उद्धव ठाकरे जे राज ठाकरेची विकासाचे राजकारण करत नाही आहे। खुचपट वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढून भावनिक आवाहन करून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करताय। जर हिम्मत असेल तर मुंबईच्या विकासावर बोला, विकसित मुंबईवर बोला। उद्धव ठाकरेजी, राज ठाकरेजी मुंबईच्या विकासाच्या कुठल्याही योजनेवर बोलत नाही, विकासाचा प्लॅन तयार नाही, डेव्हलपमेंटचा माइंड नाही, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मुद्दा तो मुद्दा काढून मुंबईमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता राज आणि उद्धवजी बोलतात आहे। खऱ्या अर्थाने जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, जनता ही विकासावर विश्वास ठेवते आहे आणि विकसित मुंबई करता देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजीलाच मतदान करणार आहे। भाजपा शिवसेना युतीलाच मतदान होणार आहे। उद्धवजी तेच सांगतात, जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा उद्धवजी म्हणतील मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे। कुणाची हिंमत आहे मुंबई तोडायची? कुणाची हिंमत आहे मुंबईला महाराष्ट्रातून तोडायची? खऱ्या अर्थाने कुणाचीच हिंमत नाही आहे। मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार आहे। मराठीत मी वारंवार सांगतो, संभ्रमाचे मुद्दे तयार करायचे, मराठी वाद तयार करायचा, हिंदी वाद तयार करायचा, समाजामध्ये तंटा निर्माण करायचा, भावनिक आव्हान तयार करायचं, यातनं काही होणार नाही। मुंबईने निर्णय घेतला विकासाच्या बाजूने राहायचा आणि मुंबईच्या जनतेला हे कळतंय की विकसित मुंबई फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात, एकनाथ शिंदे करू शकतात। मुंबईतले अण्णामलई नावाचे भाजपचे नेते ते म्हणतात मुंबई महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय शहर आहे। महाराष्ट्राची मुंबई, मुंबईची महाराष्ट्र हे तर आहेच, पण मुंबई हे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल सिटी आहे। हे सिटी इंटरनॅशनली आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र मुंबईचा आहे, पण इंटरनॅशनल सिटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहरासारखं डेव्हलप झालं पाहिजे, मुंबई हे विकसित शहर झालं पाहिजे ही भूमिका आहे।